जरी शपथविधी झाला असला तरी एक मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे, तो म्हणजे विलिनीकरणाचा. शरद पवार कुटुंबीय नाराज आहेत का? कारण शपथविधी सोहळ्यासाठी ते उपस्थित राहिलेले नाहीत आणि विलिनीकरण ही त्यांची इच्छा होती असंही सांगितलं जात आहे. सध्या मानसिक धक्क्यातून पक्ष सावरलेला नाही. हा कठोर निर्णय होता जो सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात सर्व पक्षाची इच्छा जी होती ती पूर्ण केल्या गेली. अजितदादा नसण्याचं दुःख आणि हळहळ ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला हा निर्णय आहे. आता कोण उपस्थित होतं कोण नव्हतं ह्या गोष्टीला मला असं वाटते परत ती गोष्ट वारंवार रिपीट केल्यापेक्षा सध्या तरी वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अजितदादांची कमी अर्थातच ती पूर्ण होणार नाही आहे. अजितदादाच होते, पण अजितदादांची कमी पूर्ण करण्याचा एक तो प्रामाणिक प्रयत्न आहे. सध्या महाराष्ट्र निशब्द आहे. महाराष्ट्र 4 दिवसापासून हळहळतोय. त्याच्यामुळं आज तुर्तास शपथविधी झाला, राहिला मर्जरचा प्रश्न किंवा इतर गोष्टी तर ते आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. तुम्ही पुढे मात्र जसं पवार कुटुंब एकत्र दिसलं दुःखाच्या क्षणी, इथून पुढे पवार काँग्रेस पक्ष हा एकसंघ एकत्र असावा ही कार्यकर्त्याची भावना आहे. मी पक्षाचा आमदार आहे आणि कार्यकर्ता पण आहे पक्षाचा. त्यामुळे मी तुम्हाला मनापासून सांगतो की पक्षाची हीच इच्छा आहे की दोन्ही पक्ष एकत्र यावे आणि अर्थातच तो शेवटचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्या पक्षाचे पण वरिष्ठ नेते घेतील. आणि दादांनी पण ही भावना बोलून दाखवली होती का तर दादा अनेकदा ऑफ द रेकॉर्ड असं बोलत पण होते की आपण सगळे एकत्र राहिलो तर आणखी इम्पॅक्ट त्याचा होईल. त्याच्यामुळं मला असं वाटते पक्ष एकत्र झाला तर प्रत्येकाला आनंदच वाटेल. आणि राहिला प्रश्न आजचा आता शेवटी पक्ष मर्ज करणे हा एक पार्ट आहे आणि आजच्या विधिमंडळाचा गटनेता निवड आणि सगळे अधिकार सुनेत्रा वहिनींना देणे हा दुसरा पार्ट आहे. पण तुर्तास तरी आम्ही शून्य झालेलो आहोत. आम्हाला बोलायची मानसिकता नाही, पण पत्रकारांचा रिस्पेक्ट म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. राष्ट्रवादी एकत्र यावी अशी तुमची व्यक्तिगत आहेच ऑब्व्हियसली. मी अजितदादाचा कार्यकर्ता आहे. मी खूप फाटका कार्यकर्ता आहे. 4 दिवसापासून आमच्या घरची आमची परिस्थिती काय आहे हे आम्हालाच माहीत आहे. दादाचं असं जाणं आणि अशा प्रकारे जाणं हे कोणालाही पटलेलं नाही. पण कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहेच, प्रामाणिक इच्छा आहे ते एकत्र असतं. इच्छा होती. तुम्ही म्हटलात की ऑफ रेकॉर्ड दादा हे म्हणायचे, दादांनी कधी कार्यकर्त्यांची बैठकीत तुम्हाला वैयक्तिक पदाधिकाऱ्यांना हे बोलून दाखवलं होतं, नेत्यांना बोलून दाखवलं होतं? दादांची इच्छा होती. मी तर सांगतोय ना ऑफ रेकॉर्ड दादा कधी कधी बोलायचे पण आणि ते वास्तव होतं. आणि शेवटी दादांच्या बाबतीत अशी दुर्घटना घडली नसती तर लवकरच ती गुड न्यूज़ महाराष्ट्राला भेटली असती. ये एक बहुत मुश्किल समय है पूरे परिवार के लिए, आप कार्यकर्ताओं से सब ही के लिए, लेकिन एक नई दिशा पार्टी को मिलने जा रही है. क्या आज आपकी भावना है? आज महाराष्ट्र को भी एक पहली महिला डीसीएम मिली. पहली महिला डीसीएम के शपथ विधि में अगर दादा उपस्थित रहते थे तो उसकी बहुत ज़्यादा खुशी होती थी. हमने पूरे हॉल में दादा को मिस किया कि आज जब सुनेत्रा वहिनी ने शपथ ली तो सुनेत्रा अजित पवार के नाम से ली. यानी दादा को मिस किया हमने. और पार्टी का कार्यकर्ता कभी ये नुकसान सह नहीं कर पाता. हमारी मनस्थिति जो है वो अभी तक संभली नहीं है. तो फिर भी जीने के लिए कुछ आधार चाहिए या बोलना पड़ता है. तो हम आपसे बातचीत भी कर रहे हैं लेकिन हमारी तो इच्छा है ही नहीं. अब ठीक है, दादा के जगह अब सुनेत्रा वहिनी उन्होंने ये पूरी कमांड संभाली है. देखते हैं क्या होता है आगे. मर्जर को लेके भी कई सारे नेताओं का कहना है कि ऐसी कोई बात हुई नहीं थी. आपकी क्या भावना है आपकी पार्टी से? क्या आप नहीं, लोगों की अलग अलग भावनाएं हैं. मेरी भावना अगर पूछोगे तो मैं चाहूँगा कि पार्टी एक रहनी चाहिए, एक संघ रहनी चाहिए. अजित दादा के जो दिल में था वो होना चाहिए. और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक जगह